सगळ्यात जास्त दुःख घरात कुणाला होत असेल तर त्या लेकीला होत असतं। विचारा, या परिवारात एक लेक आहे, त्यांना विचारा बाप गेलेल्याचं दुःख काय असतं, त्या सांगतील तुम्हाला। आणि एक सांगू का, लेकीसाठी माहेर कुठपर्यंत आहे का? लेकीसाठी हक्काचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत आपला बाप माहेरात जिवंत आहे तोपर्यंतच लेकीसाठी माहेर असतं। एकदा बापाची चप्पल जाऊ द्या उमऱ्यासमोरची, माहेरातून किंमत नाही रा। भावाने कितीही प्रेम करू द्या, कितीही जीव लावू द्या, पण बापासारखं प्रेम या जगात पोरीवरती कुणाला नाही करता आलं। म्हणून बाप म्हटलं की पोरगी लाडकी आहे आणि आई म्हटलं की आईचा लाडका घरातला पोरगा असतो। म्हणून ऐका, त्या बापानं काय केलं लेकीसाठी हे पोरीनं डोळ्यानं बघितलेलं असतं। पोरगी सांगते आपल्या बापाला, बाबा सदरा फाटला तुमचा, बनियान फाटलं तुमचं, स्वतःसाठी घ्या ना, पैसा आहे आपल्या घरात घ्या। त्यावेळेस तो बाप त्या पोरीला सांगतो, पोरी माझ्यासाठी सदरा घेणं अवघड नाही, सहज घेऊ शकतो, मीच पैसा कमवला, मीच खर्च करणार आहे, पण तुझं लग्न करायचं एवढंच फक्त माझ्या डोक्यात आहे। तुझ्या लग्नाला जो खर्च येणार आहे त्याच्यासाठी हा पैसा जमवतो। स्वतःचं बनियान फाटलं, स्वतःचा शर्ट फाटला तरी त्या बापानं कधी स्वतःसाठी खरेदी केला नाही। त्यावेळेस ती लेक म्हणते, काय म्हणावं त्या लेकीनं, ऐका, त्याच्या फाटक्या सदराला कशी उद्या आयुष्याला। लेक आपल्या बापाविषयी म्हणताना खूप गोड वरून आलं बघा, थोडा आवाज आहे। त्याच्या फाटक्या सदराला कशी जोडलेली उद्या आयुष्याला, त्यानं कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेनं पुसताना उरी हुंदका दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंदका दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना। त्याच्या आयुष्यातनं बाप निघून गेला ना, त्याला विचारा बापाची किंमत। तरुणपणात जर एखाद्याचा बाप निघून गेला, अख्खं आयुष्य संपलं, त्या पोरांना आधार देण्याचं काम आता घरात कुणी करत नाही। असा तो बाप त्यानं आयुष्यभर झटला, तो शरीरास अख्ख्या परिवारासाठी काय केलं त्यानं, ऐका, स्वतःसाठी कधी पोटाला घास खाल्ला नाही त्या बापानं। आयुष्यभर तो नशिबाशी झटला, आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला माझा डोंगरावानी वाटला, काया शरीरात घाम जिरवीत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला, तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला, संसार पेलविला। उन्हावर पावसात कधी नाही थकला, तवा मला माझा डोंगरावानी वाटला। असा जो बाप एकदा निघून गेला, आयुष्य संपलं। कितीही जगण्याचा प्रयत्न करा, बापाचा आधार आहे तोपर्यंतच हे आयुष्य आहे। मी मगाशी सांगितलं, लेकीसाठी बाप प्रिय आहे आणि लेकीसाठी माहेर, जोपर्यंत माहेरात बाप आहे तोपर्यंतच लेकीसाठी माहेर असतं, आणि पोरांसाठी आधार बाप आहे तोपर्यंत। म्हणून कीर्तनामध्ये जमलेल्या सगळ्या माझ्या तरण्या पोरांना, सगळा माझा मित्र परिवार आहे, सगळ्यांना माझी एक विनंती आहे, तुमच्या घरात तुमचा बाप आहे, ज्या बापानं समाजामध्ये कधी मान खाली झुकू दिली नाही, जो बाप तुमचा वाघासारखं जगला अख्खं आयुष्य, फक्त एक गोष्ट करा गड्या, तुमच्यामुळं फक्त तुमच्या बापाला, वाघासारखा असणारा तुमचा बाप, त्या बापाला फक्त तुमच्या कर्तृत्वामुळं समाजात मान खाली घालावी लागेल, असं कधीच कर्तृत्व करू नका। आणि जन्मदात्या आईच्या डोळ्यात तुमच्यामुळं कधी पाणी आलं नाही पाहिजे, एवढंच फक्त तुमचं